पहिली 3 वर्ष शहरात विकासाचा घोडदौड सुरू झाली होती, पण महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्या तथाकथित गुरुजींच्या आणि तथाकथित जाणता राजाच्या माध्यमातून अट्टहासाने स्थापन झाली, त्याच्यानंतर चिपळूणचा विकासाचा ही घोडदौड रोखली गेली होती. की या नगरपालिका हद्दीत महाराष्ट्र शासनाचा विक्रमी निधी आणण्याचं काम आपण केलेलं होतं आणि तरीही आम्ही या शहरात 1200 मताने मागे का पडतो याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. मी म्हणेन कदाचित कार्यकर्ते म्हणून आम्ही कमी पडलो होतो, परंतु त्या नगरपालिकेचा जो चेहरा मोहरा बदलला हा 2016 मध्ये बदलला. सुरेखा खेराडे यांच्या रूपाने ज्यावेळी नगराध्यक्ष निवडून आल्या आणि त्यावेळी आम्ही जी आघाडी स्थापन केली त्याला आघाडीला आपणही पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आमच्या बरोबर होते. पहिली 3 वर्ष शहरात विकासाचा घोडदौड सुरू झाली होती, पण महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्या तथाकथित गुरुजींच्या आणि तथाकथित जाणता राजाच्या माध्यमातून अट्टहासाने स्थापन झाली, त्याच्यानंतर चिपळूणचा विकासाचा ही घोडदौड रोखली गेली होती. हे मी या ठिकाणी मुद्दामून नमूद करतो. साहेब, त्या काळी जे ठराव झाले त्याच ठरावांचं इम्प्लिमेंटेशन पुढचे शिंदे साहेब असतील किंवा आता जे भोसले साहेब असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठराव करणं, त्याच्यासाठी आर्थिक नियोजन करणं, नगरपालिका एका आर्थिक उंचीवर नेणं. साहेब, 16 साली ज्यावेळी ही नगरपालिका असतील, ज्यावेळी आपण सत्तेत बसलो त्यावेळी 23 कोटी उत्पन्न होतं. बाहेर पडलं त्यावेळी 59 कोटी रुपये उत्पन्न होतं. 16 सालीचं बजेट 43 कोटीचं होतं आणि आम्ही बाहेर पडतानाचं बजेट 165 कोटीचं होतं. एक ग्रोथ आपण या शहराला दिली आणि तरीही या शहरातला नागरिक आपल्याला मत का देत नाहीये याचा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने केला पाहिजे. मला स्वतःलाही असं नक्की वाटतं की 21चा महापूर आपण कोण विसरलो नाही. 21च्या महापुरानंतर नदीतला गाळ काढण्यासाठी आंदोलन उभं राहिलं, परंतु निधी आणून देण्याचं काम तर शेखर सरांनी नक्की केलं होतं. आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की शेखर सरांना जी मतं कमी पडले तो भाग मॅक्झिमम पुराच्या क्षेत्रातला आहे. लोक कधीतरी या गोष्टीची जाणीव आपल्यालाही लोकांना करून द्यायला लागेल. याच्या पुढच्या काळासाठी साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी आता असं म्हणेन की येणारी इलेक्शन्स ही कार्यकर्त्यांची आहेत, नगरपालिकेची आहेत, जिल्हा परिषदेची आहेत, पंचायत समितीची आहेत. आपण नेते मंडळी या नातूसाहेब असतील, शेखर सर असतील, ती महायुतीच्या माध्यमातून लढण्याची संधी द्यावी. हे 1200 मताचं अंतर फार नाही, हे आपण तोडून आणू शकतो आणि पुन्हा नगरपालिकेवरती आपण आपली सत्ता प्रस्थापित करू शकतो. याच्यासाठी आवश्यक निर्णय येणाऱ्या काळात आपण सर्वांनी घ्यावे. आपण विजयी झाला, याच्या पुढे या शहरासाठी आपण निधी कमी पडून देणार नाही याची अपेक्षा व्यक्त करतो. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.